ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल हर्षद क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण बाप्पा पार्ट 4 वरती बनवला। व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करून घ्यायचं आहे। चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचे मित्रांनो, कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। सोबतच मित्रांनो, आपण आज जे काय ह्या व्हिडिओला मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक बघायला भेटणार आहे। त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकताय। तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे, तिथून आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचे, कारण की टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन तुम्हाला टेलिग्रामवरती देत असतो। तर लगेच आपलं जावा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। चला मित्रांनो, जरा ही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया। तर मित्रांनो, मी माझं अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घेतलेलं आहे। आता तुम्हाला अलर्ट मोशनचं प्रो व्हर्जन आपल्या टेलिग्रामवरती भेटणार आहे मित्रांनो, तिथून तरी लगेच जाऊन आपलं अलर्ट मोशन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अलर्ट मोशनमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे। आता तुम्हाला दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करण्या अगोदर एक काम करून घ्यायचं। सुरुवातीला तुम्हाला जे काय प्लसचं ऑप्शन आहे, ह्या प्लसवरती क्लिक करून घ्यायचे मित्रांनो। आता प्लसवरती क्लिक केल्याच्या नंतर हा जो काय नाही 4x5 हा रेशो आहे, हा तुम्हाला सिलेक्ट करून तुम्ही अशा प्रकारे प्रोजेक्ट सिलेक्ट करू शकताय। तर 4x5 हा सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जे काय खाली क्रिएट प्रोजेक्टचं ऑप्शन दिसतंय त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस येऊन जाणार। प्लसवरती क्लिक करायचे। प्लसवरती क्लिक केल्याच्या नंतर खाली तुम्हाला टेक्स्ट बघू शकता, हा ऑप्शन दिसतंय, त्या टेक्स्टवरती क्लिक करायचे। आता तुम्हाला इथे काही पण एक टेक्स्ट टाईप करून घ्यायचा मराठीमधून। तर बघू शकताय मी इथे टेक्स्ट टाईप करतो। तर बघू शकता मी टेक्स्ट टाईप केलेला आहे। आता तुम्हाला जे काय रोबोटो रेग्युलरचा जो काय फॉन्ट दिसतोय त्यावरती टच करायचं आहे। आता त्यावरती टच केल्याच्या नंतर तुम्हाला व्ह्यू ऑल फॉन्ट वरती क्लिक करायचं आहे। मी जो काय तुम्हाला मटेरियलमध्ये फॉन्ट दिलं आहे ते तुम्हाला अगोदर डाउनलोड करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, हे जे काय आडव्या 3 लाईन दिसतात त्यावरती टच करायचं आहे आणि जो काय इम्पोर्टेड आहे ह्यावरती सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला इम्पोर्टेडवरती सिलेक्ट केल्याच्या नंतर खाली जो काय इम्पोर्ट फॉन्ट आहे त्यावरती टच करायचे आणि तुमचं जे काय फोल्डर असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, तुम्हाला मी जे काय मटेरियलमध्ये फॉन्ट दिला आहे तो तुम्हाला इथे अशा प्रकारे दिसून येणार आहे। बघू शकता ह्याचं नाव तुम्ही बघू शकता मित्रांनो, जैनी पूर्वा ह्या फॉन्टचं नाव आहे। हा तुम्हाला समोर आल्याच्या नंतर ह्याच्यावरती टच करायचे। आता हा जो काय फॉन्ट आहे तुमच्या स्क्रीनवरती ॲड होऊन जाणार आहे। बघू शकता हा ऑलरेडी मी ॲड करून घेतलेला होता, तो ॲड झालेलाच आहे। ॲड झाल्याच्या नंतर इथून बॅक येऊन जायचं आहे आणि हा जो काय रोबोटो रेग्युलरचा जो काय फॉन्ट आहे त्यावरती टच करून जो काय आपला जैनी पूर्वा फॉन्ट आहे तो तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे हा तुम्हाला फॉन्ट दिसून येणार आहे। बघू शकता मी तुम्हाला झूम करून दाखवतो। बघू शकता हा फॉन्ट ॲड झालेला आहे। आता फॉन्ट ॲड झाल्याच्या नंतर सिंपल इथून बॅक येऊन जायचं आहे आणि जे काय दोन्ही प्रीसेट आहेत ते तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। आता दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट केल्याच्या नंतर जी काय तुम्हाला बिटमार्क प्रीसेट दिलेली ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे। आता मित्रांनो, बिटमार्क प्रीसेटमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे। तर बघू शकताय सिंपली तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचे। सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये येऊन जायचे। मीडियामध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो, आता जे मला जे काही इमेजेस दिलेले आहेत ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहेत। आता इमेजेस डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये एक इमेज ॲड करत जायचे। आता इमेज ॲड केल्याच्या नंतर समोरच्या बीटवरती येण्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे तुम्हाला वाढवून घ्यायचा आहे। वाढवल्याच्या नंतर बघू शकताय 3 डॉटवरती क्लिक करायचे। फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये तुमचा जो काही इमेज आहे सेट करून घ्यायचा आहे। आता बघू शकता पूर्ण स्क्रीनवरती आपला इमेज ॲड झालेला आहे। तर इमेजच्या साईडला तुम्हाला लॉंग प्रेस करायचं आहे आणि ह्याला लॉंग प्रेस करून पूर्णपणे बघू शकता सॉन्गच्या वरती अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे। आता जो काय आपण इमेज ॲड केला आहे त्यावरती क्लिक करायचे आणि हा जो काय ब्लेंडिंग ॲड ऑपोसिटी या ऑप्शनवरती येऊन जायचे आणि ह्याची जी काय ऑपोसिटी आहे तुम्हाला बघू शकता 15% बरोबर अशी ठेवून घ्यायची। तर अशा टाईपमध्ये हा तुम्हाला दिसून येणार आहे। आता जो काय तुम्ही बॅकग्राऊंडला जो काही इमेज ॲड केला आहे तोच तुम्हाला जो काय मी ग्रुप क्रिएट करून दिला आहे त्या ग्रुपवरती क्लिक करायचे, एडिट ग्रुपवरती जायचे आणि जो काय आपण बॅकग्राऊंडला इमेज ॲड केला आहे तोच तुम्हाला इथे पण ॲड करून घ्यायचा आहे। त्यासाठी तुम्हाला जे काय खाली इमेज आहे त्यावरती क्लिक करायचे, कलर अँड फिलमध्ये येऊन जायचे, हे जे काय नाव दिसतंय त्यावरती टच करायचे आणि जे काय तुमचा बॅकग्राऊंडला इमेज ॲड केलेला आहे तोच तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता मी हा ॲड केलेला आहे तर ॲड करतो, वरी प्लसवरती क्लिक करायचे। तर बघू शकता हा फॉन्ट म्हणजे हा जो काही इमेज आहे तुमच्या स्क्रीनमध्ये अशा प्रकारे ॲड होऊन जाणार आहे आणि हा बघू शकता मी जे काय टेक्स्ट टाईप करून दिलेले आहेत तर टेक्स्टला जर तुम्ही टेक्स्टवरती क्लिक करायचे, खाली जे काय एडिट टेक्स्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून वरी जे काय तुम्हाला फॉन्ट दिसतंय त्यावरती क्लिक करून घ्यायचे आणि जो काय आपण फॉन्ट इम्पोर्ट केलेला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे।
जसे बघू शकता हे जैनी पूर्व फॉन्ट आहे, हा ॲड केल्याच्या नंतर राईटवरती टच करायचं आहे. आता बघू शकता जेवढे काय टेक्स्ट आहे त्यात प्रत्येक टेक्स्टला तुम्हाला जर फॉन्ट ॲड नसेल झाला तर तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. आता फॉन्टचं झाल्याच्या नंतर आता तुम्हाला असं टाईपमध्ये आपण जो काय सुरुवातीला इमेज ॲड केला अशा टाईपमध्ये तुम्हाला समोरच्या बीटवरती यायचं आहे. समोरच्या बीटवरती आल्याच्या नंतर आता तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये येऊन जायचे, जो कुठला समोरचा इमेज ॲड करायचा आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. तर मी हा ॲड करतो. आता ॲड केल्याच्या नंतर समोरच्या बीटवरती यायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट कट करून वर 3 डॉटवरती क्लिक करायचे, फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचं आहे. इमेजवरच्या साईडला लॉंग प्रेस करून ह्याला पण बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. आता बॅकग्राऊंडला घेतल्याच्या नंतर असं टाईपमध्ये दिसून येणार आहे. आता बघू शकता ह्या इमेजवरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीमध्ये येऊन ह्याची जी काय ऑपोसिटी आहे ती तुम्हाला बघू शकता बरोबर 15% ठेवून घ्यायची आहे. तर बघू शकता 15% झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जाऊन जो काय आपण आता जो काही इमेज ॲड केला तोच तुम्हाला इथे पण ॲड करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला इमेजवरती क्लिक करायचे आणि बघू शकता जो काय आपलं कलर अँड फिलमध्ये येऊन हे जो काय ऑप्शन आहे त्यावरती टच करून तुमचा जो काय आपण इमेज ॲड केला तोच तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तर बघू शकता अशा टाईपमध्ये हा इमेज ॲड होऊन जाणार आहे. आणि ह्याची जी काही तुम्हाला बघू शकता ॲडजस्टमेंट जी आहे तुम्हाला मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन तुम्हाला जसा हवा तसा तुम्हाला सिलेक्ट करून घेता येईल. तर इमेज सेट करून घ्यायचा आहे. आता बघू शकता पूर्णपणे आपला जो काही इमेज ॲड होऊन गेलेला आहे. आता समोरच्या बीटवरती यायचं आहे, इथं पण तुम्हाला त्याचप्रमाणे फक्त इथं ग्रुप नाही आहे, तुम्हाला बघू शकता प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये येऊन जायचं आहे आणि जो काही समोरचा इमेज असेल तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा. तर हा इमेज ॲड करतो, समोरच्या बीटवरती यायचं आहे, ह्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे कट करायचा आहे, वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया अशा टाईपमध्ये हा इमेज ॲड करून घ्यायचा. आता ह्याला पण लॉंग प्रेस करून ह्याला बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर टेक्स्टच्या खाली असं साईड बरोबर असं सेट करून घ्यायचे. तर हा तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे. आता ॲड झाल्याच्या नंतर आता जे काय समोर ह्या ज्या काय 2 प्रेसेट आहेत इथं पण तुम्हाला आता जे काय आपण इथं ग्रुपला केलं तर जी काही प्रोसेस केली ती तुम्हाला इथून बघू शकता 5.10 पाशी पण ती सेम प्रोसेस करायची. कसं करायची, प्लसवरती क्लिक करायची, मीडियामध्ये येऊन जायचं आहे, कुठलाही एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे. इमेज ॲड केल्याच्या नंतर समोरच्या बीटवरती यायचं, कट करायचा आहे, वर 3 डॉटवरती क्लिक करून ह्याला फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचं आहे. आता इमेजच्या साईडला लॉंग प्रेस करायचं, ह्याला पण बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे. आता ॲड केल्याच्या नंतर ह्याची ऑपोसिटी तुम्हाला डबल 15% सेट करून घ्यायची आहे. आणि मग जो काय ग्रुप आहे ते एडिट ग्रुपमध्ये जाऊन ह्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच जो काय आपण इमेज आता ॲड केला तो तुम्हाला इथे पण ॲड करून घ्यायचा आहे. अशा टाईपमध्ये तुम्हाला जेवढे काय ग्रुप दिले तिथं पण तुम्हाला अशा टाईपमध्ये सेम प्रोसेस करून घ्यायची आहे. तर बघू शकताय इथं पण आपली जी काय प्रोसेस होती सेम झालेलीच आहे. ह्या इथं पण तुम्हाला अशा टाईपमध्ये प्रोसेस करायची. तर बघू शकता मी सेम प्रोसेस नाही इथं पण इमेज ॲड करून घेतलेले आहेत. आता इथून तुम्ही आता 10.5 पासून तुम्हाला बरोबर जेवढे काय बीट आहेत त्या प्रत्येक बीटमध्ये सिंगल एक इमेज ॲड करत जायचे, तुम्हाला काही चेंजेस करायचे नाही. आता इमेजवरती क्लिक करायचे, समोरच्या बीटवरती यायचं, याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून वर 3 डॉटवरती क्लिक करायचे, फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचं आहे. अशा टाईपमध्ये तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये आता शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घ्यायचे. तर तुम्ही ॲड करून घ्या, मी पण ॲड करून घेतो. बघू शकता मी शेवटपर्यंत प्रत्येक बीटमध्ये एक इमेज ॲड करून घेतला आहे, फिल कॉम्पोजिशनमध्ये सेट करून घ्यायचे. तर अशा टाईपमध्ये तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये शेवटपर्यंत एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो इमेज ॲड झाल्याच्या नंतर रेक्टँगल ॲड केलेला आहे, ह्याला पण लॉंग प्रेस करून तुम्हाला वरच्या साईडला ॲड करून घ्यायचे, कारण की हा जो काही शाळा आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसला पाहिजे. मित्रांनो तुम्हाला इथून बॅक येऊन जायचे, बॅक आल्याच्या नंतर जे काय आपला शेक इफेक्ट प्रेसेट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे आहे. मित्रांनो शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जो काय पहिला फोटो आहे त्यावरती टच करायचं आहे, इफेक्टमध्ये यायचं आहे. हा इफेक्ट तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी करायचा आहे, बॅक येऊन जायचं आहे, आपला जो काही व्हिडिओ आहे त्यामध्ये येऊन जायचं आहे. आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला खाली असं स्क्रोल करून घ्यायचे आणि जेवढे काय मी टेक्स्ट टाईप करून दिलेली त्या प्रत्येक टेक्स्टला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता हा तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट दिसून येणार आहे. तर अशा टाईप जेवढे काय मी टेक्स्ट दिलेले त्या प्रत्येक टेक्स्टला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता टेक्स्टवरती टच करायचं, इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करायचे, इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी शेवटपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून जेवढे काय आपले टेक्स्ट आहेत त्या सर्व टेक्स्टला हा इफेक्ट मी पेस्ट करून घेतो अशा टाईपमध्ये. तर बघू शकता आपले टेक्स्ट पूर्ण टेक्स्टला हा इफेक्ट पेस्ट करून झालेला आहे. आता तुम्हाला तिथून बॅक येऊन जायचं, जे काय आपला शेक इफेक्ट आहे ओपन करून घ्यायचे. हा 2 नंबरचा इमेज आहे त्यावरती क्लिक करायचे, इफेक्टमध्ये यायचे, 3 डॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट कॉपी इफेक्ट करायचा, बॅक येऊन जायचे, आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचे. आता व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला समोर येऊन जायचे, समोर आल्याच्या नंतर बघू शकताय जिथं आपले टेक्स्ट संपत्यात म्हणजे तुम्हाला सांगतो बघू शकता बरोबर यायचं 10.5 सेकंदाच्या बीटवरती. इथं आल्याच्या नंतर हा जो काही सुरुवातीचा इमेज आहे ह्या इमेजला आपण आता जो काय कॉपी केला आहे हा तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे. इथे एक पेस्ट केल्याच्या नंतर जो काय समोरचा इमेज आहे त्या पण इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आता बघू शकता 2 इमेजला हा इफेक्ट पेस्ट झाल्याच्या नंतर इथून बॅक येऊन जायचे, शेक इफेक्टमध्ये येऊन जायचे, जो काय 3 नंबरचा इमेज आहे त्यावरती येऊन जायचे, 3 नंबरचा इफेक्ट जो काय आहे तुम्हाला कॉपी करायचा आहे, बॅक येऊन जायचे, व्हिडिओमध्ये येऊन जायचे. आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर
बघू शकता आपण जिथं आता आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे ह्या दोन इमेजला, त्याच्या समोरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन जायचं आहे, इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि इथं जो काही इफेक्ट आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे. आता बघू शकता हा इफेक्ट तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे. आता इथे इमेज पेस्ट झाल्याच्या नंतर आता हा इफेक्ट इथं एकच इमेजला पेस्ट करायचा होता, इथून बॅक येऊन जायचं, शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे. आता जो काही 4 नंबरचा फोटो आहे बघू शकता 4 नंबरच्या इमेजवरती यायचं आहे. हा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे, इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, हा इफेक्ट कॉपी करायचा आहे, बॅक येऊन जायचे, आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचे. आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर बरोबर तुम्हाला बघू शकता जिथं आपण इफेक्ट पेस्ट केला त्याच्या समोरचे जे काही 2 इमेजेस आहेत बघू शकताय 14.26 या सेकंदाच्या बिटवरती येऊन इमेजवरती क्लिक करायचे, इफेक्टमध्ये येऊन हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. ह्या एक इमेजला पेस्ट केल्याच्या नंतर अशा टाईपमध्ये हा इफेक्ट तुम्हाला दिसून येणार आहे. 1 मिनिट. तर बघू शकता थोडं आपला जो का इमेज ह्या इथं पेस्ट झालेला इफेक्ट तर ह्याला पेस्ट नाही करायचा, आपल्या इमेजला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. इमेजवरती क्लिक करून इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. इथं एक पेस्ट करायचा, जो का समोरचा फोटो बघू शकताय 15.26 या 2 इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. 15.26 वरच्या आणि 14.26 असं टाईपमध्ये हे दोन्हीला पण इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर तिथून बॅक होऊन जायचे, शेक इफेक्टमध्ये येऊन जायचे. जो काय बघू शकता सेकंड लास्ट इमेज आहे इमेजवरती क्लिक करायचे, इफेक्टमध्ये हा इफेक्ट तुम्हाला तिरटवरती क्लिक करून कॉपी करायचा, बॅक होऊन जायचे, व्हिडिओमध्ये येऊन जायचे. आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर बघू शकता जिथं आपण इफेक्ट पेस्ट केला त्याच्या समोरच्या इमेजवरती येऊन जायचे. इथंपर्यंत आपले इफेक्ट पेस्ट झालेलेच आहेत. आता बघू शकता बरोबर यायचे 17.2 सेकंदाच्या बिटवरती इथं आल्याच्या नंतर इमेजवरती क्लिक करायचे, इफेक्टमध्ये येऊन ते पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. इथे इमेज पेस्ट केल्याच्या नंतर समोरचा इमेज सोडायचा, त्याच्या समोरच्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे, म्हणजे एकाडे एक इमेजला इफेक्ट पेस्ट करत जायचे. आता इथं केल्याच्या नंतर समोरचा सोडायचा, त्याच्या समोरच्यावरती येऊन इथे इफेक्ट पेस्ट करायचा आहे. इथं केल्याच्या नंतर त्याच्या समोरचा सोडायचा आहे, त्याच्या समोरच्यावरती येऊन पेस्ट करून घ्यायचा. इथंपर्यंत झाल्याच्या नंतर बॅक होऊन जायचे, व्हिडिओमध्ये शेक इफेक्टमध्ये येऊन जायचे. जो काही शेवटचा इफेक्ट राहिला तो तुम्हाला कॉपी करायचा आहे, इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करायचा, हा इफेक्ट कॉपी, बॅक होऊन जायचे, आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचे. आता व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर जेवढे काही शेवटचे इमेजेस राहिलेले आहेत त्या बघू शकताय इथून पुढे जेवढी का आता बघू शकता इथं आपण सोडलेले इमेज होते एका डेकमध्ये, त्या प्रत्येक इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. इथं एक जो काही समोरचा सोडून त्याच्या समोरच्यावर इथे ही लेअर सिलेक्ट होत आहे, काय विषय नाही, जाऊ द्या, इमेजवरती क्लिक करूया, इथे पेस्ट करून घेऊया. समोरचा सोडून जे काही शेवटचा आहे त्याला पण तर शेवटपर्यंत पेस्ट करून झाल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं बघू शकता बरोबर 10.15 सेकंदाच्या बिटवरती यायचे. इथं जे काही आपण हे शॅडो चालू होते तिथे येऊन प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये येऊन जायचे. मी एक तुम्हाला मोरिया PNG क्रिएट करून दिलेला आहे, तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. सुरुवातीला ह्याची जी काही लेंथ वाढून घ्यायची, मूव ट्रान्सफरमध्ये होण्याची जी काही ड्युरेशन आहे थोडी कमी करून मूव ट्रान्सफरमध्ये होण्याची जी काही लेंथ असे तुम्हाला असं बरोबर असं सेट करून घ्यायचे. खालच्या साईडला तुम्ही ह्याची ॲडजस्टमेंट करून घेऊ शकता, बघू शकता असं टाईपमध्ये तुम्हाला लहान मोठं करून सेट करून घ्यायची. तर सेट झाल्याच्या नंतर आता जो काय आपला सुरुवातीला येऊन जायचे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये येऊन जायचे. लोगो वगैरे असेल तुम्हाला लोगो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे, तर मी लोगो ॲड करतो. इंस्टाग्रामचा ॲड केल्याच्या नंतर त्याची जी काही लेंथ आहे वाढवून घ्यायची. व्हिडिओ बनवताना काय अडचण आली तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज केला तरी चालणार आहे मित्रांनो, डायरेक्ट मेसेज करून घ्यायचा आहे. तर मी ह्या लोगो आपला इंस्टाग्रामचा ॲड करून घेतो. तर मित्रांनो व्हिडिओ बनवून रेडी झालेलाच आहे. वर शेअरवरती क्लिक करायचे, शेअरवरती टच केल्याच्या नंतर व्हिडिओ रेझोल्युशन 1080p किंवा 720p दोन्हीपैकी एक ठेवून खाली एक्सपोर्टवरती टच करायचे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आणखीन अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.